महापरिनिर्वाण दिन हा महाराष्ट्रासाठी विचारांना पुढे नेणारा एक सगळ्यात मोठा दिवस मानला जातो। या दिवशी आपण स्मरण करतो अशा विचारांचं की या विचारांनी संपूर्ण देश घडवला, केवळ देश घडवला नाही तर नव्यानं कसा घडला जाईल हा विचार दिला। या विचारांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। समाजाला दिशा देताना समाजातला प्रत्येक घटक हा जगला पाहिजे, शिकला पाहिजे, संघर्ष करण्याची त्याच्यात एक अविरत ताकद असली पाहिजे। या विचारांना अभिवादन करणं म्हणजे प्रत्येकासाठी एक राष्ट्रीय कर्तव्य बनले। अर्थात याच विचाराच्या निमित्तानं या विचारांना आपल्या स्वरातून पुढे नेणारा आजचा आघाडीचा गायक आपल्यासोबत जोडला जातोय, उत्कर्ष शिंदे। उत्कर्ष, लोकशाही न्यूजमध्ये तुझं मनापासून स्वागत। खरं तर संपूर्ण शिंदे परिवार हा केवळ शिंदे परिवार हा शिंदे कुटुंबापुरता न राहता अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरातला मनामनातला आवाज बनला, एक समृद्ध वारसा मिळालाय। आजच्या दिनानिमित्त सर्वप्रथम बाबासाहेबांना अभिवादन करताना काय म्हणशील? बाबासाहेबांना अभिवादन करताना पहिल्यांदाच म्हणजे माझ्या पूर्ण इतक्या आयुष्यामध्ये मी हा असा दिवसही बघतोय, त्याचं कुठेतरी मला दुःख वाटतंय, पण तरीही मी माझ्या घरातून बाबासाहेबांना अभिवादन करतोय आणि मी बाकी सर्वांनाही सांगेन की तिथे चैत्यभूमीला गर्दी न करता तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सेफ्टी बाळगून तुम्ही तुमच्या घरातून तुमच्या बुद्धविहारातून जमेल तसं तुमच्या वाचनातून तुम्ही बाबासाहेबांची गाणी ऐकू शकता, तुम्ही त्यांचे ग्रंथ वाचू शकता आणि बाबासाहेबांना तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही अभिवादन करा अशी मी आशा करतोय। उत्कर्ष, तू एक वाक्य म्हणालास आता बोलताना की थोडंसं वाईट वाटतंय, पण महापरिनिर्वाण दिन हा दरवर्षी असा असतो की काहीतरी नव्यानं घडण्याची, नव्यानं जगण्याची एक प्रेरणा देतो। यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमध्ये रक्तदानाचा संकल्प करण्यात आलाय। समाज प्रेरक असं कार्य करतो, त्यावेळी महापुरुषांच्या विचारांना खऱ्या अर्थानं त्याला अभिवादन करतो। या उपक्रमाबद्दल काय सांगशील? मला नेहमी वाटतं की बाबासाहेब हा एक विचार आहे, हा इतका मोठा विचार आहे की त्याच्यातून तुम्ही तो विचार जसा समाजाच्या हितासाठी वापरा। एक्झाम्पल, तुम्ही समाजाला हितकारक असणाऱ्या गोष्टी करूनही बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करू शकता। तुम्ही नव समाज घडवण्याकरता ज्या ज्या गोष्टी आपण जसं जमेल तसं, काही लोक आज रक्तदान शिबिरं घेत आहेत, काही लोक आज वाचन करतायत, काही लोक एकमेकांची मदत करतायत, अशा असंख्य गोष्टी ज्या ज्या समाज हितासाठी करत असतील तेच सर्व त्याच गोष्टी म्हणजेच बाबासाहेबांना अभिवादन आहे असं मला नेहमी वाटतं। अगदी आदर्श, संपूर्ण जग एका अस्वस्थतेकडे असताना किंवा मागच्या लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक वाचली गेलेली चरित्रांच्या यादीमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अनेकांनी वाचले। म्हणजे हा पिरियड असा होता की हा काळ असा होता की या काळामध्ये माणूस स्वतःला शोधत होता। अशा वेळेत माणसानं आंबेडकरांच्या चरित्राच्या माध्यमातून, त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून बुद्धांना शोधणं, आंबेडकरांच्या नजरेतून स्वतःला बघणं हा विचार प्रत्येकाला समृद्ध करणारा होता। याबद्दल काय सांगशील? जसं तू म्हणालास की बाबासाहेबांचे विचार आज आहे, म्हणजे मी जर आपण सर्वांनी पाहिलंच तर आताही कोरोनामध्ये देखील बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातीलच 144 हा कलम लागू झाला। बाबासाहेबांनी कित्येक वर्षापूर्वी लिहिलेलं संविधान हे कोणतंही संकट, ज्या ज्या वेळेला माणसांवरती, ज्या ज्या वेळेला ह्या जनजीवनला विस्कळीत करणारं संकट येतं त्या त्यावेळेला बाबासाहेबांचं संविधानातले जे काही कलम आहेत आपण ते वापरतो आणि त्याच्यातून सुटका आपल्याला सेफ्टी म्हणतो आपण। 144 कलम आपण लागू केलं तेही बाबासाहेबांनी दिलं होतं। 151, 150 हे सगळे कलमही बाबासाहेबांनीच दिलेले। मला चकित मी ह्यामुळे होतो की इतका अथांग विचार बाबासाहेबांनी कसा केला असेल की कोणत्याही कंडिशन मध्ये त्या गोष्टी कशा काय लागू पडतात। तर मीही ह्या लॉकडाऊन मध्ये बाबासाहेबांचे खूप सारे बुक्स, बाबासाहेबांचं संविधान हे वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला बाबासाहेब हे नव्याने कळाले, त्यांचे विचार हे नव्याने कळायला लागले आणि पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही माझी गाणी असतील त्याच्यामध्ये देखील हा विचार जो मी वाचलेला आहे, जो मी आत्मसात केला, तो मी भविष्यामध्ये माझ्या प्रेक्षकांना माझ्या गाण्यातून पुन्हा देणार आहे। नक्कीच, गाणी हा शब्द तू वापरलास म्हणून एक येतो, म्हणजे अर्थात शब्दांबरोबर स्वरांकडेही आपण बोलणारच आहोत। पण उत्कर्ष, एक मला नेहमी जाणवतं की संपूर्ण शिंदे परिवार असेल, या शिंदे परिवाराच्या उठातून येणारी गाणी ही महाराष्ट्रातल्या दीन दुबळ्या समाजाला जगण्याचे एक नवी ताकद देतात। मग त्याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, बुद्धाचा असेल किंवा असं सगळं असेल, हा प्रेरक विचार म्हणून लोक ज्यावेळी या शिंदेंच्या स्वरांकडे बघतात तेव्हा कसं वाटतं? खूप अभिमान वाटतो आणि कुठेतरी आपण माणूस म्हणून हा वसा माणसाच्या दुसऱ्याला, म्हणजे बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे हा वसा घेतला होता एकमेकांचं भलं करण्याचा किंवा सर्वांना समानतेचा किंवा जागरूकता निर्माण करण्याचा,
बाबासाहेबांनी एकट्यांनी लढून हा विचार पूर्ण समाजात पसरवला, पेरला, तोच कुठेतरी आपण त्या गोष्टीचा छोटासा भाग होतोय आणि आपल्या माध्यमातून जनजागृती होतीये. जनसामान्यांपर्यंत खूप सारे छान छान बाबासाहेबांचे विचार आपण गाण्यातून पोहोचवू शकतो. कारण बाबासाहेब ज्याप्रमाणे म्हणाले होते, माझे एक भाषण आणि गायकाचं 10, माझे 10 भाषणं आणि गायकाचं एक गाणं हे तितकंच बरोबरीचं आहे. तर कुठेतरी बाबासाहेबांनी जर कलाकारांना इतका मोठा दर्जा दिलेला आहे, तर ही कलाकारांचीही जबाबदारी तितकीच बनते की आपण आपल्या माध्यमातून, आपल्या कलेतून समाजहितासाठी समाजहिताचे गाणे बनवले पाहिजेत. समाज जागरूकतेचे गाणं आपण बनवलं पाहिजे आणि समाजामध्ये माणुसकी कशी आपल्या कलेतून पेरता येईल, आपल्याला कसा माणसांचा उत्कर्ष करता येईल, अरे वा. असे विचार आपण पेरले पाहिजेत. माणसांचा उत्कर्ष करण्यासाठी या प्रत्येकामध्ये गाणं हे असलंच पाहिजे, कारण ते जगण्याचं ते एक भान असतं. उत्कर्ष असं मला वाटतंय की आणि हा 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 उच्चार करताना स्टुडिओत बसून अँकर म्हणून किंवा घरात बसून एक गायक कलावंत म्हणून तुलाही त्रास होतो की आज आपल्याला तो निळा जनसागर दिसत नाही, पण शिंदे परिवारांचे इतके अथांग स्वरमयी उपकार या महाराष्ट्राला आहे. तुमचं एक गाणं मला आठवतंय की निळा फेटा घालून पोरं निळी झालीच पाहिजेत, न्यारा ढंगा भीमाची जयंती झालीच पाहिजे. त्या निळ्या रंगावर एक गाणं. ह्याच वर्षी मी नवीन गाणं गायलं होतं, पण लॉकडाऊनमुळे आम्ही तो जल्लोष आम्ही स्वतः सांगितलं की कुणी बाहेर निघायचं नाहीये, आपण जिथे कुठे असेल तेव्हा जयंती तशीच करा आणि आज आपण अभिवादने तसंच करायचं म्हणतोय. तर माझं जे आता खूप हिट झालं होतं गाणं ते तुमच्या समोर सादर करतो. निळा फेटा तो घालून पोर निळी निळी झालीच पाहिजे, न्याऱ्या रंगात ढंगात भीमाची जयंती झालीच पाहिजे, न्याऱ्या रंगात ढंगात भीमाची जयंती झालीच पाहिजे. थँक्यू. याची पुढची ओळ आहे ना, मी जाणून बुजून सांगतो की या शिंदेंच्या गाण्यांमधली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते त्याचे स्वर नसतात, त्याचे शब्द असतात. मी हे जाणून बुजून गाणं अशासाठी सांगितलं की त्यात फक्त निळा आणि टिळा हे रायमिंग वर्ड्स नाही आहेत, तर त्यात एक पुढचा मेसेज आहे. मला वाटतं की हे गाणं अंतरासहित, ध्रुवपदासहित पुढच्या एका कडव्यासहित तू म्हणावं. अरे मला पुढे आपण हे गाणं नक्की घेऊ. नक्की नक्की, चालेल 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 चालेल. या सगळ्यात ना, जसं आम्ही म्हटलं की अगदी 2 ओळी असतील किंवा अगदी या प्रत्येक गाण्यातली गोष्ट असेल, शिंदेंची गाणी ही नेहमी लोकांना कनेक्ट करताना ती एक विशिष्ट जात म्हणून कनेक्ट करत नाही, समाज म्हणून कनेक्ट करत नाही, तर ती नेहमी माणूस म्हणून कनेक्ट करतात. आणि म्हणूनच कुठलाही धर्म असू दे, कुठलाही समाज असू दे, पंथ असू दे, त्यातला जो ओरिजिनल बाबासाहेबांचा विचार आहे की माणसाने माणसाशी प्रेमानं वागावं, हा विचार मांडताना त्यातले शब्द लिहिले कसे जातात, सुचले कसे जातात? उत्कर्ष, मला नेहमी याची खूप काळजी आम्ही घेतो आणि नेहमी आमच्या डोक्यामध्ये हा विचार नेहमी सर्वप्रथम असतो की गाणं तयार करत असताना, कारण बाबासाहेब हे आयटम सॉन्ग नाहीये, बाबासाहेब हे विचार आहे. बाबासाहेबांचं गाणं बनवत असताना नेहमी आम्ही विचार करतो की पहिलं आपण दर्जा जो महत्वाचा ठरला आपल्या गाण्यात ठरायला हवा, तो आपलं काव्य असलं पाहिजे, ते गीत असलं पाहिजे, त्याचे बोल असले पाहिजे. कारण का बाबासाहेबांचं गाणं हे जेव्हा आम्ही सुरू ते अंतपर्यंत तो एक विचार असला पाहिजे, तो समाजामध्ये प्रेरला जायला पाहिजे, माणसाला त्यातून ऊर्जा मिळाली पाहिजे. उगाच आपण काय ते धांगडधिंगा केला आणि आपण काही शब्द रायमिंग्स करून ते गाणं तयार केलं आणि हिट झालं, तसं आम्ही मुळात कधीच करत नाही. आम्ही नेहमी ही काळजी, ही दक्षता घेतो की बाबासाहेबांनी जे केलेलं असेल ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, ते त्या माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे ज्यांना शिंदेशाही आवडते. आमच्या आवाजातून ते त्यांचे विचार हे पोहोचले पाहिजे. आम्ही म्हणून गीताला जास्त महत्व देतो, मग आम्ही कंपोजिशन आणि मग गायकाकडे वळतो आणि आम्ही मग ठरवतो की कोण गाणार किंवा ते गाणं कसं तयार करता येईल. पण आम्ही वाचन करून ही गोष्ट सत्य आहे का, ही गोष्ट कशी आहे, आपल्याला ही गाण्यामध्ये कशी उतरवता येईल, आम्ही नेहमी तो विचार करतो. त्याच्यासाठी आम्ही कवींना किंवा मीही जेव्हा गाणं लिहितो तेव्हा आम्ही वाचन आधी करतो, त्या विषयाबद्दलचं सखोल वाचन करून मग ते गाणं लिहितो आणि मग ते प्रेक्षकांसमोर आणतो. नक्कीच. अर्थात ही सगळी प्रोसेस आहे, ही प्रोसेस प्रत्येकाला ठाऊक असणं हे फार गरजेचं आहे. गाणी म्हणजे केवळ यमकाचा खेळ नाही, गाणी म्हणजे सुरांचा धागडधिंगा नाहीये. तर शिंदे परिवारानं दिलेला हा जो विचार आहे, हा विचार महाराष्ट्रात रुजतो, हे सगळ्यात सातत्य आहे. उत्कर्ष, या सगळ्याच्या निमित्तानं आतापर्यंत बोललेल्या शब्दांची एक मिळतं जुळतं एखादं गाणं तुझ्या स्वरात? मी आता जे बाबासाहेबांचं सिरियल आलं होतं, त्या सिरियल सगळ्यांनी खूप त्याला प्रेम दिलं, प्रचंड प्रचंड गाजलं ते गाणं. येस, आणि ते गाणं मी लिहिलं होतं, मी कंपोज केलं, आदर्शाने गायलं. तेच माझा भीमराया ही गाण्याच्या ओळी मी सादर करतो. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूक नायका,
मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सखल न्यायदायका तुझे जीवन आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उद्धाराया माझा भीमराया. थँक्यू. नक्कीच उत्कर्ष, या गाण्याची एक आठवण सांगतो. म्हणजे आजपर्यंत भीमगीतं ही फक्त घरात ऐकली जायची, पण या गाण्याचं पहिलं रेकॉर्ड असं झालं की अनेक मुंबईच्या लोकलमध्ये किंवा चालताना फिरताना या गाण्याची रिंगटोन दिसली. अशा प्रकारची आपली गाणी लोकांसाठी प्रेरक बनतात. तेव्हा उत्कर्ष म्हणून तुला वैयक्तिक काय वाटतं? मला खूप आनंद होतो, पण मला एक गोष्ट नेहमी मी त्याची काळजी दक्षता घेतो की आपल्याकडे बघणारा प्रेक्षक वर्ग हा आपल्याकडनं खूप आशा लावून असतो. आपल्याकडं कोणत्याही शब्दाचीही चूक नाही झाली पाहिजे गाणं करताना, किंवा तिथे आपण आपल्या प्रेक्षकांना कुठेतरी निराशता येऊ नये की अरे ते थोडं चुकीचं लिहिलं गेलं, किंवा मी त्याची खूप दक्षता घेतो. कारण का आम्ही गायल्यावरती सगळ्यांचे कान असे असतात की अरे काहीतरी नवीन गाणं येत आहे, तर मी ह्याला जबाबदारी म्हणून माझं येणारं हर एक गाणं मी नवीन आहे आणि हेच गाणं मला प्रेक्षकांसमोर खूप चांगल्या रीतीने करायचं, म्हणून मी कोणतंही गाणं जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये 100% इनपुट करून खूप दक्षता घेऊन आणि विचारपूर्वक ते गाणं रिलीज करतो. उत्कर्ष, यात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता. म्हणजे मी काही वेळापूर्वी तुझ्या तोंडून निळा टिळा ऐकला, किंवा आत्ता भीमराया ऐकला, किंवा भीम अंथेम असेल एक गाणं, त्या संदर्भात मी शेवटी बोलणार आहे आणि तिथनं मी संपवणार. पण ही सगळी गाणी ऐकताना इंडिव्हिज्युअली अगदी कुठल्याही शिंदे गाणं, आदर्शचा असेल, तुमचा असेल, आनंदजींचा असेल, मिलिंदजींचा असेल, प्रल्हादजींचा असेल, यांचा स्वर एकट्याने ऐकताना ती जी मजा येते ती ज्यावेळी तुमचं समूह स्वरूपात त्याचं गाणं येतं ती ऐकण्यातही मजा ती तशीच दुप्पट होऊन राहते. आणि ते नाही आहेत म्हणून तुम्ही ज्यावेळी एकटे गाता, जरी ते ग्रुपचं गाणं असलं तरी त्यातली गंमत आहे ती कमी होत नाही. अगदी गाण्याच्या दृष्टीनं बोलतो, कारण हा लोकांपर्यंत विचार गेलेला असतो. लोक तुमच्यासाठी स्वर बनतात, समूह बनतात. ही ताकद काय आहे? ही ताकद आहे आजपर्यंत. म्हणजे मी आदर्श आम्ही आमच्या आजोबांना बघितलेलं आहे गाताना. गाणी तयार कशी होतात हे आम्ही घरात पाहिलेलं आहे. खूप सारे कवी घरी यायचे आणि गाणं त्यातले वडील आणि काका कसे निवडायचे, त्याचे शब्द कसे असायला हवेत, आपण ज्याला वजन म्हणतो, किंवा तो विषय असतो, आपण म्हणतो की ह्या विषयावरती आपलं गाणं हवं, हे बनताना ही प्रोसेस आम्ही बघितली. आणि त्या कवींचे विचार, मग संगीत त्याला कसं दिलं जातं, मग गाणं गात असताना कोणत्या शब्दावरती किती जोर द्यायचा आहे, आणि मग ते काळजाला कसं भिडेल याच्याकडे आपण म्हणतो की एक्सप्रेसिव्ह गाणं असलं पाहिजे. हे मी आणि आदर्श आम्ही आजोबांकडनं बघत आलो, काकांकडनं पाहिलं, वडिलांकडनं पाहिलं, आणि मग ते तुमच्या सर्वांना आवडतंय आता, जे मी आणि आदर्श नव्या ढंगाचं आम्ही न्यू गाणे नव्या स्टाईलमध्ये करतोय, की जे माझ्या आजोबांनी चावडीवरती सुरू केलं होता गाण्याचा कार्यक्रम, मग वडिलांनी तो चौकापर्यंत आणला, मग मैदानापर्यंत आलो, आणि आज मी आणि आदर्श कॉन्सर्ट पर्यंत घेऊन चाललो, आणि न्यू जर्सी, आम्स्टरडॅम इकडे आमचे गाणे ऐकले जातात. तर खूप छान वाटतं की बाबासाहेब फक्त एका गल्लीपुरते, एका चौकापुरते, एका मैदानापुरते न राहता आज विश्वव्यापी होऊन ते गाणं शिंदेशाहीचं सगळ्यांना आवडत आहे आणि सगळे त्याला आम्हाला इतकं भरभरून प्रेम देत आहेत. आणि बाबासाहेबांचा जयघोष करताना एक वेगळीच आतून दुप्पट होते असं आम्हाला नेहमी वाटतं. मला या निमित्ताने एक वैश्विक प्रश्न विचारायचा, आणि हा प्रश्न फक्त शिंदे कुटुंबालाच मी विचारू शकतो. प्रातिनिधिक उत्तर आलं तरी चालेल, की जी गोष्ट मनातल्या मनात गुणगुणताना ही भीती वाटायची, अगदी खरं आहे, जरी ते महाराष्ट्राची लोकगीती असते तरी एक भीती असायची, त्या गोष्टींची कॉन्सर्ट म्हणून होताना आणि लाखो लोक आपल्यासोबत बिनधास्तपणे ते गाणं जगण्याचं गाणं म्हणून स्वीकारतात, तेव्हा लोकांमध्ये बिंबवला गेलेला विचार काय असतो उत्कर्ष? ही एक प्रकारची जनजागृती मला वाटते की काल ज्या माणसं कालचा जो विचार होता तो कुठे कुठे आपण आता पुसत आपण आज एक नव्या भारताकडे चाललेलो आहोत, आणि जिथे बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे गाणे, बाकीचा समाजही, जो कोणताही समाज त्या गोष्टीला कानडोळा करत होता, आज तोही त्या गोष्टीला समजून घेतोय. कारण का आपण त्याप्रमाणे ते मी म्हणतो ना की ही गीतकाराने हा विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अविचाराने काही प्रकारची गाणी करतो, मग तो एक वेगळा विशिष्ट समाज ऐकतो आणि त्याला वाटतं की अरे असंच काहीतरी आहे. तर तसं नसून आपण ज्या वेळेला विचारांची गाणी पेरतो किंवा बनवतो, आणि बाबासाहेब हे ज्या वेळेला आपण सगळ्यांना समजतील असे ज्या वेळेला आपण त्यांची गाणी करतो आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो,
तेव्हा आताची जी स्थिती आहे की आधी एका समाजाला माणसं दूर ठेवायची किंवा तो विचार ऐकत नव्हती. आज ते बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन ही नाचतायत आणि आमच्या कॉन्सर्ट्समध्ये लाखोंची गर्दी होते. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी जे शिकवलं की शिका, संघटित आणि संघर्ष करा. तर आम्हीही तो संघर्ष पिढ्यानपिढ्या करत आलो आणि आज ह्या जागी आलोय की आम्हाला कोणत्याही विशिष्ट जातीतून बघितलं जात नाही, तर आम्हाला महाराष्ट्र, भारत हा अख्खा प्रेम करतो आणि मी आज नक्कीच. कलाकार म्हणून सगळ्यांच्या हृदयात जागा केलेली आहे. नक्कीच ही जी गोष्ट आहे ना, कारण तिथं फक्त स्वर जिंकतात, स्वर जिंकल्यानंतर शब्द जिंकतात आणि मग फायनली कळतं की आपल्यावर अधिराज्य करणारे हे फक्त शिंदेच असू शकतात. शिंदे नाव आणि पुन्हा एकदा मगाशी तू उल्लेख केलास म्हणून आजोबांची ज्यावेळी आठवण येते तेव्हा आजोबांचं आवडतं भीमगीत जे तुला लहानपणापासून, त्यांची गाणी तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुटुंबाला आवडतात, नाही अशातला भाग नाही, पण तुला वैयक्तिक आवडणारं आजोबांचं गाणं? मला आजोबांचं आवडणारं गाणं माझे वडील आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि माझे आजोबा यांनी गायलं होतं. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. नक्कीच हा जो विचार आहे ना की पिंपळ पान नावाची गोष्ट तुम्हाला जगण्यातली अशी जाळीदार अनुभूती देते की जी तुम्हाला सदैव पुढे राहत जाते. आनंद, आजोबांपासून वडिलांपर्यंत, काकांपर्यंत आणि त्या पुढच्या पिढीत तुमच्या तिघांपर्यंत एक विचार, एक वारसा, एक स्वर आणि मंच देखील मात्र त्या मंचाचे प्रवाह बदलत जातात. खरं तर जगभरातल्या गायक संस्कृतीचा विचार करताना एक विचार घेऊन पुढे जाणारं कुटुंब म्हणून शिंदे कुटुंब याला केवळ महाराष्ट्र नाही, आज जग मानतं. लोकांकडनं मिळणारं प्रेम. अगदी आजचा प्रश्न, 6 डिसेंबरला मिस करणारी गोष्ट किंवा आजच्या दिवशी किंवा प्रत्येक दिवशी ज्या ज्यावेळी आंबेडकर आठवतात, ज्या ज्या दिवशी बुद्ध आठवतात, पर्यायानं शिंदे आठवतात, लोक येऊन भेटतात का या दिवशी तुम्हाला? लोक खूप, म्हणजे मी काल परवापासून मी तिथेच खूप साऱ्या इंटरव्ह्यूजला किंवा काल चैत्यभूमीवरती मी तिथे इंटरव्ह्यू केला होता आणि काल बऱ्याचशा लोकांचे फोन, आजही दिवसभर म्हणजे मी पहाटेपासून फक्त सगळ्यांचे फोन उचलतो की दादा तुम्ही तिथे आहात का. कारण का ते एक ऊर्जास्थान आहे, चैत्यभूमी एक ऊर्जास्थान. आणि मी लहान असल्यापासून, माझे वडील लहान असल्यापासून आम्ही चैत्यभूमीवरती दरवर्षी जातो. आम्ही कुठेही हा विषय किंवा हा विचार करत नाही आम्ही आज सेलिब्रिटी आहोत किंवा आम्हाला खूप माणसं ओळखतात आणि आम्ही त्या गर्दीमध्ये, लाखोंच्या गर्दीमध्ये आम्हाला किती त्रास होईल, आम्ही कधी हा विचार करत नाही. आम्ही आजच्या दिवशी एक सामान्य भीमसैनिक, आम्ही सामान्य एक जनसमुदायामध्ये मिसळणारे एक परिवार म्हणून आम्ही नेहमी 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरती असतो. तर मला आज बऱ्याच जणांचे फोन आलेत, आजही आत्ताही सुरू असतात की दादा तुम्ही पाहात का इकडे, आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं. तर हे कुठेतरी मीही त्यांचाच एक घटक आहे. आपण ज्याला म्हणतो की पाय जमिनीवरती आणि लक्ष आकाशाकडे, हे आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आणि ते नेहमीच आजच्या दिवशी ते आम्ही अपडेट करतो दरवर्षी की बाबासाहेब हा विचार आपल्याला आणखी पुढे न्यायचा आहे. आणि तो विचार नेण्याकरता आम्ही ह्या वर्षी त्यांना अभिवादन करण्याकरता जे जायचो ते आज 6 डिसेंबरला जाता आलं नाही. उत्कर्ष, तुमच्याशी बोलताना एक गोष्ट नेहमी जाणवते की बोलताना गाण्यांची यादी घेऊन बसावं लागत नाही. तुमच्या बोलण्यातनं जी गाणी तुमच्या विचारातनं पुढे आलेली असतात तीच आठवते. म्हणजे आता म्हटलं की 6 डिसेंबरला आपण सेलिब्रिटी नाही आहोत, आपण एक कलाकार आहोत, आपण कलाकार पण नाही आहोत, आपण या सगळ्या गर्दीचा एक भाग आहोत, आपण माणूस आहोत. तुमचं एक गाणं होतं की भीमाच्या पोरांचा नाद करायचं नाही. मला वाटतं ते त्याच्या 2 ओळी झाल्या तर खूप छान वाटेल. भीमाच्या पोरांचा नाद करायचं नाही हे मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी गाणं आलं होतं आणि युट्यूबवर ते प्रचंड व्हायरल देखील झालं होतं. येस येस येस. भीमाच्या पोरांचा नाद करायचा नाही आणि दुसरं एक होतं, आम्ही भीमाची पोरं आहे, मी दोन्ही ऐकवतो. ठीक ऐकवतो, चालेल. कायदा लिहिलाय बापानं आमच्या आम्हाला शिकवता काय, कायदा लिहिलाय बापानं आमच्या आम्हाला शिकवता काय, आम्ही भीमाची पोरं हाय, आम्ही भीमाची पोरं हाय, आमचा नादच करायचा नाही, आम्ही भीमाची पोरं हाय, आमचा नादच करायचा नाही, इतिहासाच्या त्या पानाची साक्ष भीमा कोरेगावाची, पेशव्यांना पुरून उरली ती जात आमची अशी महाराची, संविधान ते बदलून
नका रे तुम्हाला इशारा हाय, आम्ही भीमाची पोरं हाय, आमचा नादच करायचा नाही, आम्ही भीमाची पोरं हाय, आमचा नादच करायचा नाही. मला वाटतं उत्कर्ष म्हणजे हे गाणं तर अत्यंत सुंदर आहे, पण नाद करायचा नाही या किंवा अशा प्रकारचे ज्यावेळी विचार असतात त्यावेळी मनामध्ये एक भीती असते. आपल्या क्रांतीतनं हा क्रांतीचा विचार पुढे जाताना ज्याच्यासाठी हा लढा सुरू झाला, ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी या संपूर्ण समाजाचं स्वप्न पाहिलं, त्या क्रांतीचा उन्माद होताने आपण मालक आहोत हे कधी न जाणवता लोकांना माणूसपणाची जाणीव करून देणं आणि क्रांतीचा विद्रोह कायम पेटत ठेवणं हे शब्दात मांडणं जमतं तरी कसं? काय होतं, मी नेहमी हा विचार करतो की आपण जे काही शब्द कवींना सांगतो किंवा कवी जे काही शब्द लिहितात त्याच्यामध्ये तो खुलासा नेहमी झाला पाहिजे. कुठेही कोणत्याही समाजाला दुःख वाटू नये. तो इतिहास तिथे असायला हवा, ते प्रूफ तसे असायला हवे. आणि ते शब्द मांडत असताना मी विचार करतो की अरे हे मोत्यासारखे शब्द यायला पाहिजे. कुठेतरी कोणाला तरी ते वाईट वाटू नये, किंवा आपण जे काही गातोय, आपण जे काही म्हणतोय याचा कुठे ना कुठेतरी संदर्भ हा लागला पाहिजे. आणि तो संदर्भ असल्याशिवाय तो गाणं मी तयारच करत नाही. कारण का आपल्याला सर्वांना घेऊन चालणारे बाबासाहेब हे आपल्याला समाजामध्ये पुन्हा पेरायचे आहे. नक्कीच, त्यामुळे हा विचार असला पाहिजे. आता उत्कर्ष, समाजातली ज्यावेळी विद्रोहाची परिस्थिती निर्माण होते त्या प्रत्येक वेळेला लोककलावंत म्हणजे आपण गायक असणं वेगळं, आपण सेलिब्रिटी असणं वेगळं, आपण कॉन्सर्ट जिंकवणं वेगळं किंवा आपल्या नावापुढे फेम जोडलेलं असणं, प्रसिद्धी असणं हे सगळं मान्य, पण समाज म्हणून केवळ आणि केवळ लोककलावंत हेच त्या क्षणाचे प्रेरक असतात. शिंदे कुटुंब अजूनही हा लोककलावंत असल्याचा दिमाग अभिमानानं मिरवतं. ही भावना काय? ही भावना तीच आहे की बाबासाहेबांनी किंवा महात्मा फुलेंनी किंवा छत्रपती शिवाजीराव महाराजांनी जे काही समाज घडवण्याचं, जे काही त्यांनी एकता आणि बंधुता ही मेंटेन झाली पाहिजे आपल्या भारतामध्ये, ही कशी टिकवता येईल ह्याचे जे विचार होते, याचा जो सार आहे यांच्या ग्रंथातून, यांच्या पुस्तकातून आपण जर वाचलं असतं तर याच्यामध्ये वाचलं तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त ह्यांचे विचार हे मानव हिताचे आहेत, माणसाला माणुसकीकडे नेणारे आहेत. आणि तेच कुठेतरी आम्हाला जास्त भावतात की नाव जरी वेगवेगळे असले या महामानवांचे, तरी विचार इतके जवळ आहेत की ते वाचताना एक ऊर्जा येते आणि ते पसरवताना आणखी डबल ऊर्जा होऊन आम्ही ते गाणं करून महाराष्ट्रामध्ये पोहोचवू शकतो. ऊर्जा शब्द वापरला म्हणून एक काही दिवसांपासून मनात पडलेला प्रश्न होता की मागील काही दिवसामध्ये असं झालंय की तारस्वरात ओरडणं किंवा अशा पद्धतीची गाणी गाताना असा एक त्याच्यात गोंगाट आणणे, ज्याच्यात कल्लोळ आणणं आणि त्याला भीमगीतं म्हणून नाव लावणं, हे खरं तर हा विचार कधी चर्चेला गेला नाही, पण ही गोष्ट नेहमी शिंदे परिवार टाळत आलाय. भरी आवाजाची रेंजवर असणं वेगळं आणि त्याचा तारस्वर असणं वेगळं किंवा त्याचा एक त्रास होणं वेगळं. विचार दाहक असले पाहिजे मान्य, स्वर उंचावर गेले मान्य, पण तो कल्लोळ असताना हा कल्लोळ मनात झाला पाहिजे. हे कसं पाळता संगीतकार म्हणून? आणि पहिली गोष्ट उत्कर्ष, हा मुद्दा पटलाय का तुला? हो हो, 100%. मी त्याच्यावरच येणार होतो की आज जे काही गायक आम्हाला बघून प्रेरित होऊन ते म्हणतात की दादा आम्हालाही तसंच गाणं करायचं, पण होतं काय, मी जे आता सध्या ऐकतोय की बरीचशी गाणी ही मनाला पटत नाहीत. कारण का बऱ्याच वेळेला मी बऱ्याच गायकांनाही सांगितलं, संगीतकारांनाही जेव्हा मी बोलतो तेव्हा मी प्रामुख्याने सांगतो की बाबासाहेब हे आयटम सॉन्गचा विषय नाहीये. बाबासाहेब हा एक विचार आहे. तुम्ही विचाराचे गाणी करत असताना तुम्ही फक्त बाबासाहेब एक कुठेतरी त्यांचा उल्लेख केला आणि मध्ये काही तुम्ही लिहिता आणि ते डीजे वरती किंवा काही करून तुम्ही कशाही प्रकारची जत्रा भरवल्यासारखं ती गाणी कधीच करू नका. बाबासाहेब हे विश्वव्यापी विचार आहेत. बाबासाहेबांचा विचार आधी समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही गाणी करा. आणि बऱ्याच वेळेला आत्ताची गाणी काही फिल्म्सच्या आयटम सॉंग्स वरती येतात किंवा त्या चालीवरती असतात किंवा एक वेगळ्या प्रकारचे गायक आहेत ते काही जे आरडाओरडा करून काही गाणी गातात आणि मला ते खरंच पटत नाही. मला नेहमी वाटतं की मित्रांनो, जो कोणी होतकरू गायक पुढेही येणार असेल बाबासाहेबांचे गाणे करायला किंवा कोणत्याही महामानवाचे गाणे करायला, थोर पुरुषाचे गाणी करायला, त्यांनी प्लीज कृपया करून त्यांचं वाचन आधी करणं गरजेचं आहे. आपण कलाकार म्हणून आपली जबाबदारी होते, ही जबाबदारी आपली आहे की आपण समाजापुढे आपली कला मांडताना आपण कुठेही त्या महामानवाच्या कोणत्याही विचाराला गालबोट लागेल किंवा त्या महामानवाचा आपल्या कलेतून
अपमान अवमान होईल हे होता कामा नये याचा विचार आपण कलाकार म्हणून करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. नक्कीच चांगला उत्कर्ष प्रश्न तुम्ही विचारलात मला. नक्की उत्कर्ष हा प्रश्न अशासाठी विचारला की कारण अगदी भगवान तथागत गौतम बुद्ध असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ही दोन्ही व्यक्तित्व अशी आहे की तुम्ही जितकी वेळा त्यांना वाचाल, वाचण्याचा त्यांच्या साहित्यकृतीतनं प्रयत्न कराल, त्या प्रत्येक वेळेला हे नव्यानं वाचतोय, तेच पुस्तक नव्यानं वाचतोय. म्हणजे अगदी तुम्ही किती वेळा डॉक्टर धनंजय कीर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र वाचा, आंबेडकरांचं स्वतः रुपीजच्या बद्दलचं असणारं मत वाचा किंवा रिडल्स इन हिंदुझम वाचा. ह्या सगळ्या गोष्टी वाचताना जाणवतं की प्रगल्भता आणि या प्रगल्भतेसमोर आपण असणारी जी क्षुल्लकता आहे, आपण कोण आहोत हा विचार करणारा हा विचार असतो. का वाचावं आणि वैयक्तिक तुझ्या आयुष्यात त्यांचं साहित्य किती वेळा तू वाचलंय आणि किती मोलाचं आहे? बाबासाहेब म्हणजे मी डॉक्टर झालो. मला आज इतका छान प्रश्न विचारला. मुळात तर आमच्या शिंदे खानदानीमध्ये एकही मुलगा डॉक्टर नाही आणि मला माझ्या वडिलांनी डॉक्टर केलं. अरे वा. माझ्या आईने माझ्या मागे हे श्रम डॉक्टरकीचे लावले. का तर त्यांचा विचार हाच होता. बाबासाहेब ज्या वेळेला वाचले गेले किंवा रमाईंचं आम्ही चरित्र वाचले तेव्हा माझ्या आई वडिलांचे प्रश्न, त्यांच्या डोक्यात हे प्रश्न आले होते की आपला एखादा मुलगा आपण डॉक्टर करायचा आणि आपण जे काही आपल्याला मिळालेलं आहे हे प्रेक्षकांकडनं मिळालेलं आहे, तर आपल्याला ह्या समाजाला, ह्या प्रेक्षकांना कसं रिटर्न करता येईल, कारण आपण समाजाला देणं लागतो. या विचाराने प्रेरित असलेले माझे वडील, माझे काका, माझे आजोबा हे होते आणि म्हणून त्यांनी मला डॉक्टर केलं. पीजी लंडन करून, एमडी मेडिसिन करून मी पीजी डीई एमएस यूएसए केलं आणि पुन्हा मी गायक म्हणूनही काम करतोय. पुण्यात दवाखाना सांभाळतोय आणि चॅरिटेबल ट्रस्ट रन करतोय, ज्याच्यामधून आम्ही सोशल वर्क करत असतो. स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट. हा जो काही विचार आहे गाण्याच्या दुसऱ्या बाजूचा, की आम्ही सोशल कामामध्ये ही जसं आता कोल्हापूरमध्ये पूर आला होता, साताऱ्यामध्ये पूर आला होता, आम्ही तिथेही बऱ्याचशा लोकांना मदत करायचा प्रयत्न केला. आता लॉकडाऊन मध्ये देखील कलाकारांना किंवा जसं मी आता लॉकडाऊन मध्ये देखील माझं क्लिनिक करत होतो, हॉस्पिटल करत होतो. मी कुठेही ह्याचा विचार केला नाही की अरे मी उत्कर्ष शिंदे, मी कशाला कोविड योद्धा म्हणून बाहेर जाऊ किंवा बाहेर कोरोना आहे आणि मी घरातच बसतो. मी कधी असा विचार नाही केला. आजही माझं क्लिनिक सुरू असतं. तर हा विचार समाजासाठी आपण उपयोगी ठरलं पाहिजे, हा विचार फक्त आणि फक्त मला ह्या सर्व थोर पुरुषांचे पुस्तक आणि त्यांचं वाचन केल्यामुळेच आलं आणि ही ऊर्जा त्यांच्यामुळे येते आम्हाला. अगदी हे जे समाजाचं देणं असतं ना, म्हणजे तू आता कोरोनाचा उच्चार केला, युट्यूबवर सर्च करताना कोरोना संदर्भातील 2-3 गाण्यांच्या बाबतीतही उत्कर्षाचं नाव कायम दिसतं. मग ज्या वेळेला अनेक लोकांची, अनेक प्रतिभावंतांची मती ही ठप्प झाली, त्यावेळेला कोरोनासारख्या विषयावर देखील आपण गाणी केली आणि ती देखील युट्यूबवर हिट व्हावी, तो अनुभव काय होता? मी ज्या वेळेला क्लिनिक करत होतो, म्हणजे मी ते गाणं सुचलं कसं, कोविड योद्धा, आणि ते एका दिवसामध्ये त्याचे मिलियन्स व्ह्यूज झाले. ते गाणं दारू पितो हा माझा गुन्हा, मला कोविड योद्धा म्हणा, मला कोविड योद्धा म्हणा. आणि ते गाणं सुचलं कसं, तर मी क्लिनिकला जात असताना एक माणूस, ज्या वेळेला तो निर्णय आला की दारूचे सगळ्या गोष्टी त्या सुरू होणार आहेत, दुकानं सुरू होणार आहेत, आर्थिक व्यवस्था हे करणार, तर माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी हा विचार होता की आर्थिक व्यवस्था नक्कीच सुरळीत येण्यासाठी त्याचा मदत होईल नाही होईल, पण घरं जी माणसं दारू पित नव्हती ती आता परत पुन्हा त्याच्याकडे वळतील आणि घरामध्ये खूप त्रास होणार आहे. हा विचाराने मी म्हटलं की अरे आपण एक मिश्किल प्रकारे हा विषय मांडूया, आणि मग तो विचार मी मांडला आणि ते गाणं खूप पटलं आणि जिकडे तिकडे एका दिवसामध्ये ते पसरलं होतं. मिलियन्स व्ह्यूज त्या गाण्याला मिळाले. दारू पितो हा माझा गुन्हा, पण मला कोविड योद्धा म्हणा. कारण त्याच्यामध्येही मी जे अंतरे लिहिले होते ते माणसांनी ऐकले आणि ते सगळ्यांना आवडलं. जर त्या गाण्याच्या खालचे कमेंट्स पाहिलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी गायलं वगैरे ते सगळं नंतरचं, पण ते लिखाण इतकं छान झालं. सगळ्यांच्या कमेंट्स याच होत्या की तुम्ही खूप चांगल्यारीत्या त्या कोविड योद्धांना सांगितलंय जे दारू पिणार आहेत की तुम्ही करू नका. उत्कर्ष, एक ही जी गोष्ट सांगितली, जो मी पहिल्या प्रश्नात विचारला होता, जेव्हा निळा टिळाचा तुला मी संदर्भ वापरला आणि त्यावेळी म्हटलं की हे फक्त अंतराची गोष्ट नाही आहे, तरी ध्रुवपद, पुन्हा अंतरा, पुन्हा ध्रुवपद, असं एकामागोमाग पुन्हा पुन्हा, कारण तो शब्दांचा खेळ फक्त ओठात गुणगुणण्यापुरता नसतो, तर ते संपूर्ण गाणं म्हणून असतो. हे तुमच्याकडनं शिकाव. अशा ज्यावेळी सामाजिक परिस्थितीवर, म्हणजे हा पहिलाच गोष्ट नाही आहे, अगदी ही प्रथाच आहे शिंदेंची की सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करताना कधीही राजकीय लेबल लागली नाही किंवा सामाजिक एका वर्चस्ववादाला देखील तुम्हाला तोंड द्यावं लागलं नाही. ही जबाबदारी कशी आपण, याचं भान कसं राखलं की पूर्ण कलावंत म्हणून? नेहमीच, म्हणजे मला आठवत, माझ्या आजोबा जेव्हा लातूरचा भूकंप आला होता तेव्हाही माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी गाणं केलं. ज्या वेळेला हुंडाबळीचा प्रकार वाढला होता तेव्हाही माझ्या वडिलांनी गाणं केलं होतं. जेव्हा कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये पूर आला होता तेव्हा मी गाणं केलं होतं, हाक मारतंय कोल्हापूर.
आणि आजही कोरोनामध्ये म्हणजे मी मध्यंतरी कोरोनावरती कव्वाली करायचं सुरू केलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही का करतो किंवा का जमतं, तर आम्हाला नेहमी वाटतं की आम्ही ह्या समाजाचा, ह्या भारतातल्या, ह्या महाराष्ट्रातल्या, मग तो कोणत्याही जातीचा असो, आम्ही त्याचे अविभाज्य घटक आहोत आणि आपण समाजाच्या दुःखाचं ज्याप्रमाणे आनंदामध्ये म्हणतो, लग्न असू देत, हळद असू देत किंवा बर्थडे असू, कोणतंही असो, तिथे शिंदेची गाणी लागतातच. मग आपण का नाही त्यांचे दुःख पण मांडायला पाहिजे. म्हणून आम्ही नेहमी, तुम्ही कोणताही सण घ्या, आमची गाणी आहेत. कोणताही दुःखाचा क्षण घ्या, आमची गाणी आहेत. मग कोणताही पेट्रॉटिझमचा असेल, जयंत्या असतील, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, पोवाडे असतील, तिथे आपली गाणी. आम्ही हा नेहमी विचार करतो की महाराष्ट्राच्या, ऍटलिस्ट महाराष्ट्राच्या तरी कोपऱ्यामध्ये मग तो कुठलाही सण असो किंवा कुठलंही दुःख असो, ते समाजाचं म्हणणं आपण सरकारच्या पुढे मांडलं पाहिजे. आता नवीन जे गाणं मी, जे शेतकऱ्यांचं सुरू आहे, त्याच्याकरता नवीन गाणं करतोय. तर कारण का मी टीव्हीवरती पाहिलं की शेतकऱ्यांचे प्रश्न खूप जोराने वरती येत आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कामही आपण केलं पाहिजे. म्हणून मी शेतकऱ्यांसाठी आता नवीन गाणं करतोय. उत्कर्ष एक छोटासा ब्रेक घेतोय, पण तू आता विषय काढलाय म्हणून त्या गाण्याच्या 2 ओळी ऐकून मला ब्रेकवर जायला आवडेल. येस येस. उत्कर्ष, हा, त्या गाण्याच्या 2 ओळी ऐकून मी ब्रेक घेणार आहे, त्यामुळे 2 ओळी मी ते म्हणते. गाणं पूर्ण बघून हे करू का, लिरिक्स करून किंवा ब्रेक नंतर करूया ते? हा, चालेल चालेल चालेल. नक्कीच आपण शेतकरी आंदोलन असेल किंवा महामानवाला अभिवादन करताना संपूर्ण शिंदे नावाचा जो विचार आहे किंवा या सगळ्या समाजाची जी प्रेरक ऊर्जा आहे ती समजून घेतोय, जाणून घेतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही न्यूज. महामानवाला अभिवादन आणि आपण शब्द संवाद साधतोय उत्कर्ष शिंदे यांच्यासोबत. उत्कर्ष, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात एक प्रेरक विचार, एक प्रेरक गीत म्हणून नव्या गाण्याची चर्चा होते, काय सांगाल? शेतकऱ्यांचा एक 2-3 गाण्यांचा मी अल्बम विचार करतोय करायचं. त्याच्यामधल्या काही ओळी ज्या मला आठवतात मी त्या तुमच्यासमोर गुणगुणतो. तर ते गाणं लवकरच महाराष्ट्रासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. हे माझी यातना, माझी यातना, माझी यातना, माझी याची का सांगू मी कस, दुःख हे झालं मनी असं, मांडू मी कस. हे दुष्काळ ओला सुख त्याला नाही भान, संसार नाही आता देशोधडी रान. हे भाषा मी आता कोणा करावं कस, सरकार हे सांगा जगावं कस, सरकार सांगा जगावं कस, सरकार सांगा जगावं कस. असं ते आहे. खरंच हे प्रेरणादायी आहे. म्हणजे अगदी या सगळ्या गोष्टी आहेत ना. उत्कर्ष, तुझं ते भीमगीतातलं एक सगळ्यात संवेदनशील जर गाणं कुठलं असेल ना, म्हणजे वैयक्तिक मला ते कायम आवडतं गाणं. ते म्हणजे हे बा भीमा तुला करतो प्रार्थना पुन्हा. ते जे गाणं होतं ना, कारण एखादी गोष्टीची याचना करणे आणि त्यातनं स्वतःची अगतिकता मांडता नाही, मी हरलो नाहीये, मी लढतोय हे सांगणं. म्हणजे त्या गाण्यातला जो थॉट आहे तोच या गाण्यात मला थॉट दिसतो की भीमा तू पुन्हा जन्मा ये, हे सांगताना देखील मी लढतोय पण मी एकटा पडलोय. इथे शेतकरी राजा सांगतोय की मी लढतोय, मी एकटा पडलोय. अगदी त्या गाण्याशी आणि या गाण्याशी जुळवणूक करताना काय वाटतं तुला? मला हेच वाटतंय की दुःख, आज माझा शेतकरी बांधव असेल किंवा जे परिचारिका होत्या ज्या कोरोनामध्ये लढत होत्या किंवा जे डॉक्टरांनी भोगलं असेल किंवा जे कचरा विचणारे असतील त्यांचंही काही ना काही दुःख असेल, त्यांनीही तेही कोरोना योद्धा होते. हे सगळं बघत असताना मला नेहमी वाटतं की ह्या सगळ्यांची दुःख मी माझ्या कलेतून, माझ्या काव्यातून, माझ्या लिखाणातून, माझ्या संगीतातून मी जमेल तेव्हा मी आणायला हवीत. म्हणजे मराठी कोरोनामध्ये मी कव्वाली केली होती, आवडेल ऐकायला. हा, तर ते गाणं असं होतं, खुली हवा में उड़ते हैं पंछी. म्हणजे
म्हणजे ज्या वेळेला आपण सगळे घरात होतो आणि बाहेरचं प्राणी पक्षी सगळे फिरत होते आणि आपण घरात बसलो होतो, त्याच्यावरती मला ते सुचलं होतं की खुली हवा में उडते है पंछी, दिन में अंधेरा छाया है. खुली हवा में उड़ते हैं पंछी, दिन में अंधेरा छाया है. अरे कैद हुआ है इंसा घर में, वक्त ये कैसा आया है. कैद हुआ है इंसा घर में, वक्त ये कैसा आया है. कैसा आया है वक्त ये आया है. काश तुम वक्त की हकीकत को समझ पाते, आदमी के हिस्से में ऐसे दिन नहीं आते. अरे दुनिया वालों वक्त ने देखो, दुनिया वालों वक्त ने देखो, कैसा सबक सिखलाया है. अरे कैद हुआ है इंसा घर में, वक्त ये कैसा आया है. कैद हुआ है इंसा घर में, वक्त ये कैसा आया है. उत्कर्ष, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट केवळ म्हणजे वारंवार बोलून मला एकच सांगायचं, ही गोष्ट तुम्ही फक्त गायक असून चालत नाही. शिंदेंचं जे वैशिष्ट्य आहे ते गीतकार आहेत, ते संगीतकार आहेत, ते सादरकर्ते आहेत, ते गायक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते या सगळ्याचे रसिक श्रोते देखील आहेत. समाजाची दुःख तुमच्यापर्यंत येतात कसं? सेलिब्रिटी म्हणून झाल्यावर किंवा कॉन्सर्टचं जगायला सुरुवात केल्यानंतर समाजाची नाळ तुटते, पण तुमची समाजाची वीण ही घट्ट बांधलेली आहे. यामागचं कारण बाबासाहेब आहेत की तुम्ही स्वतः पुन्हा त्या समाजाकडे समाजाचं भान म्हणून पुन्हा पुन्हा जाता? बाबासाहेबांचे विचार आणि एक्झाम्पल म्हणजे रमाईने ज्या वेळेला त्यांच्या बांगड्या त्यांच्या गोरगरीब मुलांना, त्यांचं जे अनाथ आश्रम होतं त्याला दिला होता की ह्या मुलांचं जेवण नाही, आपल्याकडे पैसे नाहीये, तर तुम्ही माझ्या बांगड्या विका आणि त्यातले आलेले पैसे त्या मुलांना त्यांचं जेवण द्या. हा विचार मी जेव्हा वाचला तेव्हा मला कळालं की अरे आपण जे काही कमवत असू त्यातला अर्धा भाग तरी आपण गोरगरिबांना द्यायला हवं. तेव्हा त्या विचाराने प्रेरित होऊन मी ट्रस्ट आणि हे सगळं सुरू केलं आणि काही मुलं अडॉप्ट करायला सुरुवात केली. हे सगळे हे जे काही करत असताना म्हणजे ज्या वेळेला हे गाणं आलं, तो लातूरचा भूकंप आला आणि त्यावेळेला वडिलांनी गाणं काढलं होतं की कारण का पूर्ण जागा, पूर्ण जमीन, कोणाची शेती गेली, ती जमिनीच्या खाली गेली होती, कोणाचे घर जमिनीच्या खाली गेले होते. तेव्हा त्यांनी ते गाणं काढलं होतं आणि मी ऐकले होते. त्यांचं ते गाणं होतं, एक आई आपल्या मुलाला सांगते माहेरी गेल्यावरती की माझं गाव इथे होतं आणि आज हे नाहीये, तर ती कशी सांगते, इथं होती बाळाबाची माझ्या उंच माडी, इथं होती बाळाबाची माझ्या उंच माडी, तिथं मामा तुझा जुंपयाचा बैलगाडी. म्हणजे तिथे आमचं असं गाव होतं, तुझा मामा असं करायचा. हे इतकं दुःख ती त्या मुलाला सांगते की माझं आता काही इकडे राहिलं नाहीये भूकंपामध्ये. हे मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला वाटलं की अरे किती वेगळी स्टाईल आहे की आपण दुःखही मांडू शकतो. मग वडिलांनी ज्या वेळेला हुंडाबळी खूप वाढली होती तेव्हा धीरानं ओढलं मला, नंदेनं पाडलं मला, सासून झोडलं मला, शेवटी नवऱ्यानं हुंड्यापायी जाळलं मला. म्हणजे एका मुलीला जाळलं जेव्हा गेलं आणि तिचा जबाब पोलीस इन्स्पेक्टर घेतात तेव्हा तो जबाब तोही गाण्यामध्ये पप्पांनी मांडला होता. तो मला खूप अपील झाला. त्याच्यानंतर जेव्हा कोल्हापूर साताऱ्यामध्ये पूर आला तेव्हा मी गाणं काढलं होतं, औरा पुराचं जाळ कसं पसरलं, पुराचं जाळ कसं पसरलंय, घर पडलंय उघड्यावर, घर पडलंय उघड्यावर, घर पडलंय उघड्यावर, हाक मारतय कोल्हापूर, घर पडलंय उघड्यावर, हाक मारतय कोल्हापूर. गुरढोर मेली दारात, गुरढोर मेली दारात, पीक मेल पाक शिवारात, काय गुन्हा होता त्यानं केला, बाळ मेल बुडून दारात. राव कस कराव, काय कराव कस कराव, जीवा लागली या हुरहुर, जीवा लागली या हुरहुर, जीवा लागली या हुरहुर, हाक मारतय कोल्हापूर.
नक्कीच या ज्या सामाजिक जाणीवा असतात त्या नेहमी कलावंत म्हणून किंवा माणूस म्हणून समाज म्हणून आपल्याला मातीशी घट्ट ठेवतात आणि त्याच मग आभाळाकडे उड्डाण करायला शिकवतात. खरं तर शेतकरी आंदोलनाचा विषय या निमित्ताने एक गोष्ट सांगतो आणि हा विषय किती जागतिक आहे त्या निमित्तानं थोडंसं बोलतो. तुम्ही ज्यावेळी पंजाबमध्ये सुवर्ण मंदिराच्या रस्त्यावर जाता तेव्हा एका बाजूला सुवर्ण मंदिर आहे, दुसऱ्या बाजूला अगदी जालियनवाला बागचं जिथे जी घटना झाली तो सगळा स्पॉट आहे आणि त्याच्या समोर अगदी बाबासाहेबांची एक मोठी संसद दिसते आणि बाबासाहेबांचं एक भव्य पुतळा दिसतो. मला ते स्मारक ना वैयक्तिक आयुष्यात नेहमी प्रेरक वाटतं आणि या प्रेरक घटनेची गोष्ट अशी आहे की आज संपूर्ण पंजाब संस्कृतीमध्ये जी पॉप संस्कृती किंवा फोक संस्कृती किंवा या सगळ्या गोष्टीला जे आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळाले ना, म्हणजे अगदी आज शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड रॅप गाणी, प्रचंड या लोकसंगीतातली गाणी ही पंजाब प्रांतात लिहिली जातात. ती एका जातीची गोष्ट राहिलेली नाही आहे तर ती मातीची गोष्ट राहिली आहे आणि मातीची गोष्ट सांगायला नेहमी लोककलावंतच हवे असतात. आज लोककलावंतांचा प्रभाव आंदोलनात आज एवढ्या वर्षानंतरही सातत्यानं दिसतो. या सगळ्या गोष्टीकडे अगदी शेतकरी आंदोलन, सामाजिक परिस्थिती, राजकीय अस्वस्थता, तुला काय मत नोंदवावंसं वाटतं? मला नेहमी वाटतं की सरकार कोणतंही असो, तर कोणत्याही पक्षाचं असो, त्याने नेहमी जनहिताचे निर्णय घ्यायला हवे. आणि जिथे कुठे आपण तर म्हणतो नेहमी की भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर आजची परिस्थिती पाहता जिथे आपल्या शेतकरी बांधवांना जर रस्त्यावरती उतरावं लागत असेल तर खरंच भारताच्या आपल्या ह्या सरकारने किंवा कोणत्या त्या राज्याच्या सरकारने सर्वांनी, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, ह्या सर्वांनी विचार करायची वेळ आहे. मला नेहमी वाटतं की आपला जर शेतकरी, आपण नेहमी छाती फुगवून नेहमी म्हणतो जय जवान जय किसान, आणि जर आपला सैनिक जर तिथे लढत असेल आणि त्याचा परिवारच जर आज इथे असुरक्षित असेल तर आपण काय करतोय हे आपण विचार करण्याची खरंच गरज आहे. त्या शेतकऱ्याच्या घरच्याला जरी आपण इथे सेफ ठेवू शकतो का, हे राज्य सरकारने किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सरकारने किंवा कोणत्याही येणाऱ्या जाणाऱ्या सरकारने विचार करायला हवा की आपले शेतकरी जर, जे जवान आणि जे किसान म्हणत असतात, जर आपला किसान जर आज नाराज होत असेल आणि जर तोच आत्महत्या करत असेल, जर तो रस्त्यावर येतोय, तर आज आपल्या सर्वांनी, मी फक्त राजकीय म्हणत नाही तर आपण सर्वांनी समाजाचा घटक म्हणून त्यांची मदत करायला हवी. आपण सर्वांनी त्यांच्या सोबत उभं राहायला हवं. जे बरोबर आहे त्यांच्या बरोबर आपण उभं राहायला पाहिजे. अगदी 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 या सगळ्यात ना, म्हणजे अगदी सातत्यानं ही सगळी समारोपाकडे जाताना मला एक गोष्ट आवडली उत्कर्ष, की तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगितलं सरकार कोणाचंही असू दे, हा लढा सिस्टीम विरुद्ध असते आणि सिस्टीम ही दाबलेल्या माणसाची नसते, तशी ती दाबणाऱ्या माणसाचीही नसते, ती एका हातात हात घालून चालणाऱ्या जनतेची आणि राजाची गोष्ट असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुझ्या वादातनं दिसणारा, तुझ्या वाणीतनं दिसणारा जो मनुवाद आहे, त्या मनुवादाची लढाई जातीची लढाई नाहीये तुमच्या शब्दात येणारी, ती एका वर्चस्वाची लढाई आहे. म्हणजे रणामध्ये वाघावानी भिडला गा, हे जे गाणं आहे ना, ते या क्षणाला गरजेचं आहे. उत्कर्ष बरोबर. रणामध्ये वाघावाणी भिडला ग, रणामध्ये वाघावाणी भिडला ग, मनुला त्या भीमानचं फाडला ग, एकटाच लढलाय जुन्या त्या रूढीला, एकटाच लढलाय जुन्या त्या रूढीला, नव्हत ग कोणी तवा त्याच्या सोबतीला, एक 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 धागा त्यानं जोडला ग, जोडला ग, मनुला त्या भीमानचं फाडला ग. सगळ्यात अगदी या प्रत्येक गाण्यानंतर एक प्रश्न कायम राहतो उत्कर्ष, ही सगळी गाणी स्वतःच एवढी स्वरमयी असतात, ही गाणी सगळी स्वतःच एवढा नाद घेऊन येतात, ती तुम्ही अगदी या क्षणाला मी स्टुडिओतल्या टेबलवर जरी वाजवली तरी ती तेवढीच छान वाजतील, कॉन्सर्टमध्ये वाजवली तरी छान वाजतील, किंवा महाराष्ट्राच्या पिढ्यापिढ्यांनी एसटीच्या त्या अगद्या सीटच्या मागे वाजवलेली आहेत, शाळेच्या बाकड्यांवर वाजवलेली आहेत, जमेल तशी ताटा चमच्यानी वाजवलेली आहे. हे संगीत येतं कुठून उत्कर्ष? मी म्हटलं ना की शिंदे परिवार हा अजूनही, आणि आमची पुढची येणारे जे आमचे गायक आहेत, आता माझा पुतण्या पण गाणं गातो आल्हाद, तो पहिला असेल, तो 7 वर्षाचा आहे आणि त्याने बाबासाहेबांचा पोवाडा गायला. अरे वा. त्यालाही प्रचंड मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळाले. तर आम्ही नेहमी हा प्रयत्न करतो की समाजाला का, मला नेहमी सांगावंसं वाटतं की शिंदे परिवार हा सर्वांना आपलासा का वाटतो, तर ज्याला त्याला जर कोणताही गाणं, गर्दीमध्ये मध्ये गणपतीचं गाणं असू देत, होळीतलं गाणं असू देत किंवा फिल्म मधलं गाणं असू देत, कोणत्याही एका कॉमन माणसालाही वाटतं जर मी गाणं गायलं असतं, मी जर गायक असतो तर मी कसं गायलं असतं, तर असं गायलं असतं. तर हे कॉमन माणसाचा आवाज म्हणून आमच्याकडे बघितलं जातं की आम्ही कॉमन माणसाचा, मतलब कोणताही असो, सामान्य माणूस, एक मिडल, आपण म्हणतो ना की
एक हायर कम्युनिटीतला उच्च शिक्षित किंवा एक मिडल क्लास फॅमिलीतला माणूस तोही ज्या वेळेला नाचतो तेव्हा त्याला मग तो शिट्टी वाजली असू देत किंवा तो बाई वाड्यावर असू द्यात किंवा कोंबडी पाळली असू देत, त्याला वाटतं की हे मीच गायलेलं आहे. हे कॉमन माणसाचं, आणि तो इतका दिलखुलास नाचतोय आमच्या गाण्यांवरती. हेच आमचं खरं तर रहस्य आहे की आम्ही समाजासाठी किंवा माणसांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी गाणं करतो. आम्ही आमचं गाणं म्हणून करत नाही, आम्ही हे तुमचं गाणं म्हणून नेहमी करतो. अगदी हे गाणं प्रत्येकाचं असतं आणि हीच गाण्याची गोष्ट जगणं बनतं आणि जगण्याची गोष्ट स्वर बनतं. तेव्हा नेमकी प्रत्येक वेळेला शिंदेंचा आवाज प्रत्येकासाठी मनातल्या लपलेला गायक म्हणून पुढे नेत असतो. ही सगळी चर्चा करताना अंतर्मुख होत असताना मला काही गाण्याच्या ओळी मात्र शेवटाकडे नेत असताना पूर्ण ऐकायच्या आहेत, ज्या जमतील तेवढ्या पूर्ण ऐकायच्या आहेत. आणि ते गाणं या क्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसाची ती खऱ्या अर्थानं सांगता असणार आहे. भीम अंथेम. मला वाटतं केवळ आदर्शची ते आवाज नाहीये, तो आवाज केवळ उत्कर्षाचा नाहीये किंवा त्या गाण्याला कोरस कोणाचा आहे किंवा शब्द कोणाचे हे महत्त्वाचं नाहीये. ती प्रत्येकाच्या काळजाला जर ओठ असते तर त्याचं ते गाणं म्हणजे भीम अंथेम आहे. काय सांगशील त्या ओळी? भीम अँथम करत असताना आम्ही एक विचार केला होता की बाबासाहेबांचा विचार पेरत असताना आपल्याला एक असं अँथम केलं पाहिजे की ते सर्वांनी गायलं पाहिजे. कारण का बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातूनच महिला आरक्षण मिळालं. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच महिलांना जे आपण म्हणतो गरोदरपणामध्येही त्यांना ज्या फॅसिलिटीज मिळतात किंवा पेन्शन मिळते काही लोकांना किंवा XYZ, ह्या सगळ्या गोष्टी जर बाबासाहेबांनी केल्या तर मग आपण ह्या गोष्टी त्यांना सगळ्यांनाच पचतील अशा आपण का सादर करू नये, म्हणून तो एक जल्लोष म्हणून एक जय भीम अँथम केला होता. आणि त्याच ओळी. येस. जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैऱ्या इशारा हा जय भीम, क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैऱ्या इशारा हा. चळवळ प्रबळ कर हा बदल, वाघाची चाल घे, दाखव जिगर भय हे जुगर, विद्येची ढाल घे. चळवळ प्रबळ कर हा बदल, वाघाची चाल घे, दाखव जिगर भय हे जुगर, विद्येची ढाल घे. कर हा उठाव घालून निघाव हाती मशाल घे. जग जिंकुनी उठ पेटुनी मिठीत आभाळ घे. लढ आता छातीचा कोट करूनी, तो छावा येऊ दे झेप घेऊनी. लढ आता छातीचा कोट करूनी, तो छावा येऊ दे झेप घेऊनी. जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम, बोले दरारा हा जय भीम, आमचा किनारा हा वैरा इशारा हा जय भीम, क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैरात इशारा हा. धन्यवाद उत्कर्ष. खरं तर जग पेटूनी उठ पेटूनी घे कवेत आभाळ आहे, ही गोष्ट जरी समजून घेतली तरी या गोष्टीतनं आपला सगळ्यांचा प्रवास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा विचार वाचायला, जगायला आणि पुढे न्यायला शिकवेल. खरं तर हा स्वरमयी प्रवास इतका देखणा होता की हा थांबू नये असंच वाटत होतं, पण इथंच थांबतोय. वेळ दिल्याबद्दल उत्कर्ष मनापासून आभार, धन्यवाद. या बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबतोय. पाहत राहा लोकशाही न्यूज.